कौमारे दाशरीत प्राज्ञो धर्मान भागवतानं एकच प्रसंग सांगतो संपवतो. एक मुलगा शाळेत जायचा आणि शेजारच्या मुलाची पेन्सिल गुपचूप आपल्या पिशवीत टाकायचं, घरी आईला आणून दाखवायचं. आईनं काही नाही म्हणायचं, त्याला वाटायचं करतो ते बरोबर करतोय. पेन चोरायला लागला, वह्या चोरायला लागला, पुस्तकं चोरायला लागला, चोरी करण्याची सवय लागली. लहानाचा मोठा झाला, चोऱ्या करत करतच मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर मोठी चोरी केली. मोठी चोरी करत असताना त्याच्याकडे खून पडला, खून सिद्ध झाला, त्याला झाली फाशीची शिक्षा. सांगितलं आता तुला फाशी देणार, शेवटची इच्छा काय? काही नाही म्हटलं, माझ्या घरी घेऊन चला, आईचं दर्शन घेऊ द्या आणि मग दे मला फाशी. थोडा मात्र होतोय, घरी नेला. आई उभी होती दर्शन घेण्याकरता, खाली जो वाकला, पायच्या पायाचा अंगठा दातात धरला, काडकन फोडला, अंगठ्याचा तुकडा पडला. आई मोठमोठ्याने रडायला लागली, पोलीस धोक्याला मूर्खा, फाशीला जायचंय, आईचं दर्शन घ्यायचं म्हटलंस आणि अंगठा तोडलास. हे सांगितलं, केलं ते बरोबर केलं. आज मला फाशीला जाण्याची वेळ ती इच्छामुळे. हिनं जर मला बालपणात चांगले संस्कार लावले असते तर मला फाशीला जाण्याची वेळ आली नसती.